हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती। प्रश्न पहिला आहे, कोणत्या राज्यात सर्वात जास्त विमानतळ आहेत? ऑप्शन ए उत्तर प्रदेश, बी मध्य प्रदेश, सी गुजरात, डी महाराष्ट्र। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गुजरात। गुजरातमध्ये सर्वाधिक विमानतळ आहेत। गुजरात राज्यात एकूण 9 विमानतळ आहेत। पायाभूत सुविधांच्या विकासासाठी गुजरात राज्याने एक वैधानिक संस्था तयार केली आहे, गुजरात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बोर्ड। प्रश्न दुसरा आहे, ताजमहल भारतातील कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए उत्तर प्रदेश, बी मध्य प्रदेश, सी गुजरात, डी महाराष्ट्र। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए उत्तर प्रदेश। उत्तर प्रदेश या राज्यामध्ये ताजमहल आहे। प्रश्न तिसरा आहे, कोणत्या देशात लाल केळी आढळतात? ऑप्शन ए स्वीडन, बी लंडन, सी ऑस्ट्रेलिया, डी फिलिपिन्स। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी फिलिपिन्स। फिलिपिन्स लाल केळी, ज्याला रेड डक्का केळी किंवा रेड ॲबिसिनियन केळी असे म्हणतात, हे प्रामुख्याने दक्षिण पूर्व आशियाच्या प्रदेशात आढळते। विशेषतः इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स आणि भारताच्या काही भागांमध्ये सामान्यतः त्याची लागवड केली जाते। प्रश्न चौथा आहे, गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन ए कुसुमाग्रज, बी महात्मा फुले, सी पु ल देशपांडे, डी महात्मा गांधी। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी महात्मा फुले। क्रांतिकारी व सुधारणावादी लेखक या नात्याने महात्मा फुले यांना समग्र वाङ्मय लिहिले आहे। त्यांचा शेतकऱ्यांचा असोड, गुलामगिरी या ग्रंथातून सामाजिक स्थिती व त्यातून बाहेर पडण्यासाठीचा मार्ग याचे समग्र चित्रण महात्मा फुले यांनी गुलामगिरी या ग्रंथातून केले आहे। प्रश्न पाचवा आहे, भारतातील कोणत्या राज्याची राज्यभाषा ही इंग्लिश आहे? ऑप्शन ए नागालँड, बी आसाम, सी गुजरात, डी महाराष्ट्र। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नागालँड। नागालँड हे एकमेव राज्य आहे ज्याची केवळ अधिकृत भाषा इंग्रजी सूचीबद्ध आहे आणि कोणतीही अतिरिक्त अधिकृत भाषा नाही। हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मणिपूर, राजस्थान, तामिळनाडू ही इतर राज्ये ज्यांची अतिरिक्त अधिकृत भाषा इंग्रजी आहे। फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।